च्या भागामध्ये आता सरोज हिने अधिक मासाचं व्रत करायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी ती मात्र त्या झाडाखाली जेथे महादेवाची पिंड वगैरे आहे तर तेथे आली आहे आणि तेथे देवाला हात जोडत नमस्कार करत बसलेली आहे. तिला सर्व आतापर्यंतचे क्षण आठवतात. कमळी जशी मुंबईला आलेली आहे तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आबा सुद्धा गेले. आबांचं सगळं काही केल्याचं आठवतं. डोळ्यामध्ये पाणी येते आणि तेवढ्यात मात्र आता गुरुजी तिथे येतात. गुरुजी आता तिच्या हातामध्ये फुलं वगैरे देतात आणि म्हणतात की सरोज एक वेळा जर तुझा हात जप करून झाला असेल तर पेटता दिवा आहे तो हातामध्ये घेऊन एक बेलपत्र तोडून आणायचं आणि पिंडीवरती व्हायचं. येतच आता मात्र ज्योत विझायला नकोय सुद्धा खाली पडायला नको. तर इतकं कडक व्रत तू करशील का सरोज? त्यावरती सरोज म्हणते की हो, आई जेव्हा आपल्या लेकरासाठी सर्व काही करते तेव्हा तिला ते सगळं काही जमतं. त्यामुळे गुरुजी हे व्रत मी करणार आहे आणि ते पण न चुकता. गुरुजी म्हणतात की ही तर चांगली गोष्ट आहे आणि देव तुझ्या म्हणजे महादेव सगळं काही इच्छा पूर्ण करो. अन्नपूर्णा आजींचं सुद्धा आता हे कडक व्रत सुरू असतं. आजी सुद्धा ओम नमः शिवाय या नामाचा जप करत आहे. तर इकडे कॉलेजमध्ये सगळ्यांची प्रेझेंटेशनची तयारी सुरू असते आणि आता मात्र ही अनिका मॉमची वाट पाहत असते. अर्धा तास झाला ही मॉम फक्त म्हणते की आले आले, कुठे आहे ही वैतागून मात्र ती मॉमवर खूपच चिडत असते. अजूनपर्यंत तिची मॉम काही आलेली नाही आणि तेवढ्यात तेथे तिच्या मैत्रिणी येतात. तर त्या म्हणतात की काय ग अनिका, तू अशी का बसलीस? रजिस्ट्रेशन नाही करायचं का? चल बरं आपण रांगेमध्ये उभं राहूया. तर अनिका त्यांच्यावर चिडते आणि म्हणते की ए इडियट, अनिका महाजन आहे आणि मी अशी रांगेमध्ये उभी राहील का? स्टुपिड कुठल्या? तेव्हा आता ही सिम्स म्हणते की मी सुद्धा 1 तास रांगेमध्ये उभी होते. त्यावरती अनिका म्हणते की अगं कारण तुझं सरनेम महाजन नाही, माझं आहे आणि माझ्या मॉमची ह्या स्टॉप बरोबर खूपच ओळख आहे आणि ऑलरेडी माझं आतापर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं असेल. मग त्याची दुसरी मैत्रीण म्हणते की अगं मग तुझं प्रोजेक्ट हे सिलेक्ट होऊ शकतं. अनिका आता चिडून म्हणते की हो, माझं प्रोजेक्ट सिलेक्ट झालं असतं त्या नयनताराने मात्र मध्ये मध्ये केलं नसतं आणि त्यासाठीच मला आता बसावं लागलं आहे आणि मी मॉमचा आता वाट बघत आहे. तेवढ्यात तिची मैत्रीण विचारते की काय ग, म्हणजे तुझी मॉम तुझ्या ऐवजी प्रेझेंटेशन देणार आहे का? अनिकाला फारच राग येतो. अनिका तिच्यावर चिडते. जास्त बोलायचं नाही, शांत राहायचं. तेवढ्यात तिथे रागिनी येते. अनिकाचं लक्ष जातं. रागिनी मात्र आता तेथे ही फाईल वगैरे घेऊन अनिकाला शोधत असते. अनिका कुठे दिसत नाही. तेवढ्यात अनिका धावतच आता ही रागिनी जवळ येते. रागिनी म्हणते की हे पकड, मी तुझीच वाट बघत होते. तिच्या मैत्रिणी आता अनिकाच्या सोबतच असतात. ती फाईल अनिकाच्या हातात मध्ये दिल्यानंतर सिम्स विचारते की आंटी ही फाईल कसली आहे? अनिका तिला रागाने म्हणते काय तुला काय करायचं ग? तुझं प्रोजेक्ट आहे तर ते उचल आणि निघितून. दोघींना ती रागाने काढून देते. इडियट्स कुठल्या. आणि रागिनीला म्हणते की तू कुठे होती? रागिनी म्हणते की तू शांत हो जरा. ती फाईल ओपन करून त्यामध्ये जे स्पीच लिहिलेलं आहे तर ते नीट वाचून घे. ते सगळं काही स्टेजवर बोल. ते पण आता मी एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून लिहून घेतलेलं आहे आणि नयनतारा अशी चुटकी वाजू प्रेस होईल तुझ्यावर. हे ऐकून अनिका फारच खुश होते आणि थँक्यू म्हणून तिला घट्ट मिठी मारते. तेव्हा अनिका जेव्हा ती फाईल पाहते ते स्पीच बघून म्हणते की हे काय आहे मॉम, इतकं सगळं मला वाचायचं आहे. रागिनी म्हणते की अगं तुला वाचण्याचे सुद्धा कष्ट घ्यायचे नाहीत का? कसली आहेस ग तू? अनिका म्हणते की कसलं बोरिंग आहे. आणि तेवढ्यात तेथे साहेबा मात्र धावतच जात असतो. परंतु साहेबाचं लक्ष या दोघींकडे जाते. तो त्यांच्याकडे बघत म्हणतो की अरे बापरे, आता ह्या दोघी खूपच घाबरतात आणि टुनकुनी उडी मारतात. अनिका महाजन यांचा सिक्रेट प्रोजेक्ट आहे वाटतं असे साहेब आता मुद्दाम म्हणतो. म्हणजे मिस्टर इंडिया प्रोजेक्ट आहे पण तो दिसत नाही. तेव्हा आता अनिका त्याच्यावर चिडते आणि म्हणते की काय रे तू का मध्ये मध्ये करतोस? येथे माझं सिरियस बोलणं सुरू आहे. साहेब म्हणतो की हो 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 सिरियसली प्रिपेअर आहे. बहुतेक आज मात्र कोणीतरी इम्प्रेस होणार आहे वाटतं. तेव्हा आता अनिकाला खूपच आनंद होतो. अनिका म्हणते की काय तुला वाटतं की इम्प्रेस होणार आहे? आणि बाय द वे काय रे तुला कसं कळालं की मला ऋषला इम्प्रेस करायचं आहे? त्यावरती साहेब म्हणतो की मला काहीच कळालं नव्हतं, सहज आणि असंच म्हणून गेलो. आणि हे बघ मी काय म्हणतो, तुझं जे प्रोजेक्ट आहे ते तू मला सांग. मी म्हणजे इम्प्रेस नाही झालं तर इन्स्पायर तरी होईल. अनिकाला राग येतो. अनिका म्हणते की इनफ. जेव्हा सगळेजण ऐकतात ना तेव्हा तू ऐकायचं ऑडियन्स सोबत आणि चल आता निघितून जा बरे तू. तेव्हा आता साहेबा हसत असतो. सिक्रेट मिस्टर इंडिया असं करत असतो. तेव्हा आता रागिनी म्हणते की जाऊन दे, त्याकडे लक्ष देऊ नकोस. तो बरोबर यांची आता त्यांना टॉन्ट मारून तेथून निघून जातो. त्यानंतर नयनतारा रोहित बरोबर गाडीतून आता येतच असते आणि आता ती फोनवर बोलत आहे आणि फोनवरून बोलणं झाल्यानंतर ड्रायव्हरला विचारते की दादा अजून किती वेळ लागणार आहे? आता एकतर खरंच मुंबईत ट्रॅफिक खूप जाम असते. त्यावरती रोहित म्हणतो की अगं हे बघ मॉम तू कशाला काही करतेस? तेथे गेल्यानंतर गबड आपल्या हातात लागणार आहे असं तुला वाटतं का? त्यामुळे रिलॅक्स. तेव्हा नयनतारा म्हणते की आज जे प्रोजेक्ट सिलेक्ट होणार आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन आहे तर ते दिल्ली गेट समोर होणार आहे आणि आपण ह्या सर्व काही नवीन टॅलेंटला मात्र आपली कंपनी गेट वेट देणार आहे. त्यामुळे आता
आपल्या कंपनीसाठी ते उपयुक्त आहे. त्यावरती रोहित म्हणतो की तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर ऋषी मात्र कमळे आणि निंगीची वाट बघत असतो. निंगी तर म्हणाली होती की ते गावाकडे जाणार आहे, मग अजूनपर्यंत ते आले नाही. त्या गावाकडे गेले की काही, म्हणून तो सारखा त्या रोडकडे लक्ष देऊन आहे की ह्या दोघी केव्हा येतील. कमळी तर म्हणाली होती की त्या अगोदर ती इथे येईल, तशी जाणार नाही, त्यामुळे ती नक्की येऊ शकते. साहेबा आता त्याच्या जवळ येतो, त्याच्याकडे पाहतोय, पण ऋषीचं लक्ष सारखं तिकडेच असतं, कमळीकडे. मग साहेबा त्याच्याजवळ येतो आणि तो जशा स्टाईल मध्ये उभा आहे एकदम तसेच ऍक्टिंग करत तो सुद्धा उभा राहतो. जसं आता तो कमळीची वेट करत असतो, हावभाव तसतसे आता साहेबा करत असतो. तेवढ्यात ऋषीचं लक्ष साहेबाकडे जातं. तो विचारतो की काय, साहेबा सुद्धा विचारतो की काय, आणि ऋषी विचारतो की तुझं काय चाललं. साहेबा म्हणतो की तुझं काय चालू आहे. साहेबा म्हणतो की मी असा विचार करतो की तू आता काय विचार करत असतील, नेमकं तुझ्या मनामध्ये फिलिंग्स काय असतील. ऋषी म्हणतो की माझ्या मनामध्ये काय फिलिंग्स असू शकतात, इतर मुलांचे प्रोजेक्ट ऐकण्यासाठी अगदी एक्साइटेड आहे, त्यांच्या आयडियाज ऐकायला. साहेबा म्हणतो की हो हो हो, अरे पण नेमकं तू कुणाच्या प्रोजेक्ट बद्दल एक्साइटेड आहे. साहेबाला कळून चुकलेलं असतं की कमीची वाट पाहतोय आणि नक्की तुझं काय सुरू आहे, नक्की कशाबद्दल विचार करतोय. जे प्रोजेक्ट तुला इतक्या दिवस अगदी जमत नाही करण्यासाठी, त्या प्रोजेक्ट बद्दल तू इतका एक्साइटेड आहे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अरे गप रे. त्यामुळे आता नयनताराची गाडी येते. ऋषी म्हणतो की आई आलेली आहे. तेव्हा नयनतारा आता म्हणते की अरे ऋषी तुम्ही इथे गेटवर काय करतात. साहेबा म्हणतो की प्रोजेक्टची वाट बघतोय. ऋषी म्हणतो की काही नाही आई तू पुढे हो, आलोच आम्ही. नयनतारा म्हणते की लवकरात लवकर या. शेवटी ते आतमध्ये जातात. तेव्हा आता ऋषी म्हणतो की साहेबा बघणारे एव्हाना यायला हवी होती. तेव्हा साहेबा म्हणतो की अरे तू नको काळजी करू, ती येणार आणि तीच बाजी मारणार. शेवटी ती तुझी हिरोईन आहे आणि हिरोईन जर लवकर आली तर तुझ्या एंट्रीला काय अर्थ राहिला, त्यामुळे वाट बघ. त्यानंतर आता इकडे कमळीची अजूनपर्यंत तयारी सुरू असते प्रोजेक्ट विषयी. निंगी म्हणते की अगं जर आपण तिकडे लेट गेलो तर आपली काही किंमत नाही राहणार. कमळी म्हणते की हे बघ आपल्याला किमतीचं काही नाही, आपल्याला मात्र आता प्रोजेक्टचं काम द्यायचं आहे, मी आता त्याचीच तयारी करतो, त्यामुळे जरा तू धीर धर. निंगी म्हणते की हो तुझंच खरं आहे, पण सगळेजण तिकडे पोहोचले असतील, तू लवकरात लवकर आवरून घे. कमळी म्हणते की फक्त 2 मिनिट. मग आता निंगी सारखं बारीक लक्ष देते आणि विचारते की कमळे अगं तू हे भाषण सारखं सारखं का बदलतेस, जर तू स्टेजवर गेली आणि विसरली तर काय करायचं. तेव्हा आता कमळे म्हणते की नाही, या वेळेला मात्र मी मनातील सगळं काही बोलणार आहे, पाठ करून नाही, कुठलाही मुद्दा राहायला नको म्हणून मी सगळं काही लिहून काढतो. आता निंगी म्हणते की हो बाई चांगलं भाषण दे, आणि मी तर म्हणतो की स्टेजवर गेल्यानंतर तू आता देश सुद्धा बदलून टाक. तेव्हा आता कमळे म्हणते की हो नक्कीच, आणि कुठलीही गोष्ट आता अशक्य नसते, सगळं काही व्यवस्थित असतं. निंगी म्हणते की हे मी काही तू माझं नाव नाही नोंदवणार, तुझ्याकडून अपेक्षा आहे तर तुझा प्रोजेक्ट आहे तो सगळ्यांना आवडावा, बाद झालं. तेव्हा आता कमळीची तयारी पूर्ण होते आणि ती म्हणते की झालं. निंगीला म्हणते की हे बघ निंगे, आपण मात्र आपले प्रयत्न आहे तर ते प्रामाणिकपणे करायचे, यश मात्र हमखास मिळतं. त्या दोघी आता जायला निघतात. त्यानंतर इकडे अनिका आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी आता आपल्या फाईल वगैरे घेऊन रेडी असतात, प्रोजेक्टची पूर्ण तयारी करत. सगळ्यांची तयारी सुरू असते आणि तेवढ्यात मॅडम आलेले आहेत असं आता एक मुलगी म्हणते. तेवढ्यात नयनतारा मॅडम, ऋषी सर आणि रोहित हे सगळेजण तेथे आता आलेले आहेत. सगळेजण आता गुड मॉर्निंग करतात. तर ऋषीचं सगळं काही लक्ष कमळीकडे असतं. तो विचारतो की कमळी तू कुठे आहेस, यायला हवं. साहेबा म्हणतो की हो येणार आहे. तेवढ्यात कमळी आणि निंगी तेथे येतात, परंतु अनिका लगेच तिच्या पायाला धक्का देते. पायात पाय अडकून कमळीला खाली पाडते. ऋषी नयनतारा हे सगळेजण पाहत असतात. ऋषीला फारच राग येतो. तेव्हा अनिका आता मुद्दा म्हणते की ही तर पहिल्याच एंट्री मध्ये पडली, आता कसं प्रेझेंटेशन देणार आहे बरं. तेवढ्यात नयनतारा सगळ्यांना सायलेंट राहायला सांगते आणि निंगी आणि कमळीला म्हणते की तुम्ही प्रेझेंटेशन देण्यासाठी सगळ्यात लेट आलेले आहात, त्यामुळे जे लेट आलेले आहे त्यांना मात्र आता इथे एंट्री नाही, गो आउट. निंगी म्हणते की अहो मॅडम सॉरी त्याचं काय झालं, परंतु नयनतारा काही ऐकून घ्यायला तयारच नसते. नयनतारा म्हणते की त्याचं काय आहे, प्लीज आमचा वेळ वाया घालू नका आणि तुम्ही इथून जाऊ शकता. आता अनिकाला फारच आनंद होत असतो. आता ऋषीला मात्र खूपच आता नयनताराचा राग येत आहे. त्यावर आता कमळी म्हणते की हे बघा मॅडम आम्ही बाहेर जातो, पण आम्ही उशिरा का आलो ते एकदा प्लीज ऐकून घ्या. आम्ही टायमामध्ये आलो होतो आणि तेव्हा त्यांना उशीर का झालेला आहे हे आता घडलेला प्रकार कमळी मात्र सगळ्यांच्या समोर सांगते. जेव्हा त्या तेथे आता कॉलेजवर आलेल्या आहेत तर 2 रजिस्ट्रेशन करणारे सर आहे, तर तेथे ते बसलेले असतात टेबलवर, आणि तेवढ्यात कमळी आणि निंगी त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की सर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्या दोघांचं मात्र लक्षच नसतं, ते मोबाईल मध्ये काहीतरी इतके पाहण्यात मग्न झालेले आहेत. कमळी आणि निंगी त्यांच्याशी बोलून अगदी वैतागून जातात आणि कमळी म्हणते की हे बघा सर रजिस्ट्रेशन करायचं आहे, माझा फॉर्म भरा.
तेव्हा आता ते निवांत म्हणतात की हो हो करूया. कमळी वैतागून म्हणते की सर प्लीज माझं रजिस्ट्रेशन करा. तेव्हा आता ते म्हणतात की प्लीज त्यासाठी वेळेत यायचं असतं. कमळी म्हणते की आम्ही वेळेतच आलो, अजून 25 मिनिटं आहे, तुम्ही आमचा वेळ खाता. तेव्हा ते सर कमळीला म्हणतात की तू रजिस्ट्रेशन करून काय करणार आहेस बरं. कंपनीला जेवढे प्रोजेक्ट हवे आहेत तेवढे स्टुडंट हे अनेबल झालेले आहेत. ते काही कमळी आणि निंगीचं ऐकून घ्यायला तयारच नसतात. तेवढ्यात मात्र निंगी लगेच तेवढ्यात आता कमळी म्हणते की निंगे तुझा मोबाईल काढ आणि आपण सोशल मीडियावर आता काहीतरी असं करूयात म्हणजे या दोघांचं नक्की काय सुरू आहे हे सगळेजण लाईव्ह बघतील. नयनतारा मॅडम सुद्धा बघतील की येथे काय कारभार सुरू आहे, यांचं काय सुरू आहे. तेवढ्यात ते दोघेही खूपच घाबरतात. फोन काढू नका, लाईव्ह करू नका असं म्हणून. अजून 5 मिनिटं बाकी आहेत, मी तुमचं रजिस्ट्रेशन करतो. आणि तो कमळीला तिचं नाव विचारतो. कमळी तिचं नाव सांगून तो तिला आयडी मागतो. तेव्हा आता कमळी म्हणते की मी कमळी मोहिते तिचा आयडिया घेतो. तेव्हा आता ते दोघे इतके घाबरलेले असतात. तेव्हा आता कमळी त्यांना म्हणते की थँक्यू सर. तेवढ्यात दोघी बाजूला येतात. तर निंगी म्हणते की अगं कमळे आपल्याकडे मोबाईलच कुठे होता. तेव्हा आता कमळी म्हणते की अगं वेळेत येण्याचा कॉन्फिडन्स तर आपल्याकडे होता. हे सगळं काही मात्र आता ती नयनताराला सांगते आणि म्हणते की म्हणून आम्हाला येण्यासाठी उशीर झाला असं म्हणते. तेवढ्यात काही आता ते सर आहे तर ते म्हणतात की ठीक आहे मॅडम, त्यांना पार्टिसिपेट करून द्या. आणि आता मॅडमला बसायला सांगतात. तारा मात्र आता सुरुवात करते. चला मला माहिती आहे की तुम्ही छान अगदी सर्व काही तयारी करून आला असेल आणि आता कुणाच्या आयडियाज खूपच छान असतील, परंतु तुम्हाला सगळ्यांना मात्र एकच गोष्ट अशी सांगायची आहे की तोच स्टुडंट आहे तो सिलेक्ट होईल, तो एक्झाम मध्ये पास होईल. जर तुमच्यापैकी कोणी एक्झाम मध्ये फेल झालं आणि जरीही तुमचं प्रेझेंटेशन आणि प्रोजेक्ट चांगला असला तरी सुद्धा तुम्ही सिलेक्ट नाही होणार. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. बाकी मात्र मी तुम्हाला एक स्टेप देते. आमची कंपनी तुमच्यावर तेव्हाच इन्व्हेस्ट करेल स्वतःला प्रूव्ह करू शकताल आणि त्याकरता मात्र तुमच्या मनामध्ये तेच येईल की अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला इथे बोलायचं आहे. प्लीज आम्हाला इम्प्रेस होण्यासाठी जे काही आहे ते बोलायचे नाही प्लीज. आता अनिका तर खूपच खुश असते. अनिका म्हणते की आता काही झालं तरी शेवटी मी जिंकणार आहे. त्यानंतर इकडे आता अन्नपूर्णा आजीची जे काही ते कठीण व्रत आहे ते सुरू असतं. अन्नपूर्णा आजी इतकं मनोभावाने ते व्रत पूर्ण करत आहे. त्यानंतर इकडे प्रत्येकाचं आता प्रेझेंटेशन सुरू होतं. सगळ्यात अगोदर शंभू त्याबद्दल सांगत असतो. मग त्याचं प्रेझेंटेशन देऊन आता सर्वांचे आभार म्हणतो आणि आता बाजूला होतो. तेवढ्यात आता अनिकाचा नंबर येतो. आता सगळेजण तिला ऑल द बेस्ट करत असतात. अनिकाला फारच आनंद होतो. त्यानंतर इकडे राजन आता अन्नपूर्णा आजीला म्हणतो की आई बाद झालं खरंच, अगं तुझे हाल मला नाही बघवत. मी पाणी भरून घेऊन येतो त्या कळशीमध्ये. एवढं ऊन आहे आणि फरच्या तापलेल्या आहेत आणि त्यात म्हणजे तू अनवाणी सुद्धा आहेस. अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन तुला स्वतःला नाही तर मला स्वतःला हे सर्व करायचं आहे. तेव्हा आता राजन मनात म्हणतो की आई तू स्वतःसाठी, या घरासाठी, या सगळ्यासाठी आयुष्यभर हे सर्व काही करत राहते आणि आज सुद्धा ते करत आहे. तेव्हा आता लगेच राजन हातामध्ये माळ घेतो आणि ओम नमः शिवाय असं जप करत तो मात्र अन्नपूर्णा शेजारी बसतो आणि तो सुद्धा आता हे जे व्रत आहे ते करायला घेतो. दोघे आता ते व्रत करतात. त्यानंतर इकडे अनिका तिचं प्रेझेंटेशन द्यायला स्टेजवर येते. तेव्हा साहेबा म्हणतो की अरे बापरे, हो आरसा कधीपासून इतका स्मार्ट झालेला आहे. ती तिचं प्रेझेंटेशन देऊन मात्र सगळेजण टाळ्या वाजवतात. तर निंगी आता कमळीला म्हणते की चल. आता अनिका तोरेतच आपले केस मागे घेते आणि ऍटिट्यूड मध्ये कमळीकडे पाहत असते. त्याला प्रेझेंटेशन सुरू झाल्यानंतर आता संपल्यानंतर विचारते की मला एक गोष्ट सांग, मात्र तू मात्र ही जे काही आन्सर तू स्केल अप कशी करते, म्हणजे गावागावापर्यंत कशी पोहोचवशील. अनिका म्हणते की मी आता इथे टाइमपास करायला आलेले नाही, नाहीतर काही लोक मात्र 2 वेण्या घालून इथे लोकांना शेंड लावायला येतात. ती तर आता एक्झाम मध्ये पास सुद्धा होणार नाही. तेव्हा आता रागिनी म्हणते की हो अगदी बरोबर माझी अनिका, कारण या मुलीला मात्र आंदोलन आणि भांडणं याशिवाय दुसरं काही येत नाही. त्यामुळे अशा मुलीला मात्र प्रेझेंटेशन देण्यासाठी कोणताही हक्क नाही. तेवढ्यात ऋषी म्हणतो की का परमिशन नसावी, मुळात ती पास होणार नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं. तेव्हा आता अनिका म्हणते की ठीक आहे, शेवटी कमळीला मात्र तिचं प्रेझेंटेशन आहे तर ते करून द्या आणि मग बघू काय होतं. तेवढ्यात क्लायंट म्हणतात की हे बघा मिस अनिका, तुम्ही तुमचं बघा आणि जेव्हा त्यांचा प्रोजेक्ट येईल ना तेव्हा आम्ही बघू काय करायचं आहे त्याबद्दल. तेव्हा आता अनिका म्हणते की मला फक्त 5 मिनिट्स द्या, मी एकदम चांगलं प्रेझेंटेशन करून आणते, ते प्रेझेंटेबल बनवून आणते, तोपर्यंत मात्र तुम्ही कमळीचं प्रेझेंटेशन बघून घ्या. तेव्हा नयनतारा फाईन म्हणते. तर अनिका थँक्यू सो मच. आता कमळी समोर तोऱ्यातच खाली येते. तेव्हा आता लगेच कमळीचं नाव घेतलं जातं आणि तिला प्रेझेंटेशन देण्यासाठी पुढे बोलावले जाते. निंगी आता कमळीला ऑल द बेस्ट करते आणि का ऍटिट्यूड मध्ये म्हणते की तुझं प्रोजेक्ट माझ्या प्रोजेक्ट पेक्षा बेस्ट असू शकत नाही. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो.